एका सकाळी वासंतीताई बागेतल्या झाडांना पाणी घालत होत्या आणि त्यांचा नवरा सुहासराव नेहमीप्रमाणे आपल्या आराम खुर्चीत बसून पेपर वाचण्यात मग्न होते. तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा अविनाश अंगणात आला आणि उत्साहाने म्हणाला, "आई बाबा, मला परदेशात नोकरी मिळाली आहे. बघा ना, आता मी परदेशात जाऊन किती पैसा कमावतो ते. माझं आयुष्य पूर्णपणे सेटल होऊन जाईल." हे ऐकून वासंतीताईंना जणू करंट बसल्यासारखं वाटलं. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि काळजीचे मिश्र भाव उमटले. सुहासरावांनी चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि मुलाकडे एकटक पाहत विचारलं, "काय म्हणतोस रे बाळा, परदेशात नोकरी?" त्यांच्या आवाजात एक वेगळंच शांत स्थैर्य होतं. अविनाश पुढे आला. आईचा हात हातात घेत म्हणाला, "हो ग आई, बघ ना, हे आहे माझं ऑफर लेटर अमेरिकेतील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचं आणि तिथे पगार इथल्या पगाराच्या चौपट आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या कंपनीची ब्रँच भारतातही आहे. मी तिथे फक्त 4 ते 5 वर्ष काम करणार आणि मग बदली घेऊन परत तुमच्याजवळ येईन. त्यामुळे काळजी करू नका." सुहासरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. "बाळा, प्रगती कोणाला नको असते. मलाही वाटतं तू उंच भरारी घ्यावी, पण एवढ्या दूर?" वासंतीताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "अविनाश बाळा, तू एवढ्या दूर गेलास तर तिथे तुझी काळजी कोण घेणार? खाणं पिणं, कपडे, तब्येत, आणि तू एकटा कसा राहशील रे तिथं?" अविनाश हसत म्हणाला, "आई, आता तो काळ गेला जेव्हा कोणी परदेशी गेला की वर्षानुवर्ष त्याचा चेहरा दिसत नसे. आता तर व्हिडिओ कॉलचं युग आलं आहे." मनात आलं की एका क्लिकमध्ये मी तुमच्यासमोर. फक्त 4 ते 5 वर्षांचीच तर गोष्ट आहे. उलट मी विचार करतोय, कधीतरी तुम्हा दोघांना तिकडे फिरायला घेऊन जाईन. फ्लाईटने काही तासात पोहोचता येतं. कल्पना कर आई, तू गॉगल लावून छानसा वेस्टर्न गाऊन घालून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरते आहेस आणि लोक म्हणतायत, ही आहे अविनाशची मॉम." वासंतीताई लाजून म्हणाल्या, "अरे देवा, मी आणि परदेशी कपडे, लोक काय म्हणतील गं?" अविनाश हसून म्हणाला, "आणि बाबा, तुम्ही तर सूट बूटमध्ये अगदी जेंटलमॅन दिसाल. हातात काठी घेऊन अमेरिकेच्या रस्त्यांवर चालाल आणि मी अभिमानाने सांगेन, हे आहेत माझे पप्पा मिस्टर सुहास जोशी." अविनाशचं बोलणं ऐकून सुहासराव आणि वासंतीताई दोघेही हसले. सुहासराव म्हणाले, "ऐकतेस ना वासंती, आपला मुलगा काय काय गप्पा मारून आपल्यालाच फसवतोय." वासंतीताईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, पण त्या हसल्या. मुलाच्या डोक्यावर हात ठेवत हळूच म्हणाल्या, "मी देवाला एवढंच मागेन बाळा, तू जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा." अविनाश पुढे येऊन आईच्या पायांवर हात ठेवत म्हणाला, "आई बाबा, मी तिकडे गेल्यावरही नेहमी तुमच्याशी जोडलेलाच राहीन. तुम्हाला कधी वाटणारही नाही की तुमचा मुलगा दूर आहे." अचानक वासंतीताईंचे डोळे उघडले. त्या भूतकाळातून वर्तमानात परतल्या. समोर ठेवलेल्या मुलाच्या फोटोकडे नजर गेली. त्या फोटोला पाहून म्हणाल्या, "किती वचनं देऊन गेला होता माझा मोठा मुलगा. रोज बोलायचं म्हणायचा, फिरायला न्यायचं म्हणायचा, पण ती सगळी वचनं कुठं गेली? आता तर फोनही करत नाही. आम्ही फोन केला तर म्हणतो बिझी आहे आई. किती व्यस्त असेल ही त्याची दुनिया, ज्यात आई वडिलांसाठी क्षणभरही वेळही नाही." त्या दीर्घ श्वास घेत डोळे मिटून बसल्या, जणू मनातलं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात सुहासरावांच्या आवाजाने वासंतीताईंची तंद्री भंगली. "काय झालं वासंती? कसल्या विचारात हरवली माझी अर्धांगिनी?" त्यांच्या आवाजात नेहमीसारखाच हलका विनोद होता. वासंतीताईंनी पटकन डोळ्यातले अश्रू पुसले आणि हलक्या स्वरात म्हणाल्या, "काही नाही, फक्त अविनाशची आठवण आली होती." सुहासराव मंद हसले, "ते माझ्या लक्षात आलं होतं. तुम्ही पण ना." वासंतीताई नाराजीच्या सुरात म्हणाल्या, "मोठा मुलगा विसरला म्हणून काय झालं? आपला छोटा महेश आहे ना. किमान जेव्हा मन उदास होतं तेव्हा आपण त्याच्याजवळ तरी जाऊ शकतो." सुहासराव म्हणाले, "अगं, महेशचा फोन आला होता. तो दिवाळीला घरी येतोय." वासंतीताईंच्या डोळ्यात आनंदाची एक चमक उमटली. "खरंच?
काय म्हणत होता माझा बाळ? सुहासरावांनी मोबाईल लावला आणि म्हणाले, घे, तूच बोल त्याच्याशी. दुसऱ्या बाजूने महेशचा हसरा आवाज ऐकू आला. आई, मी एकदम बरा आहे. तू आणि बाबा कसे आहेत? वासंतीताईंचा आवाज आनंदाने थरथरला. आम्ही दोघंही छान आहोत बाळा, महेश म्हणाला. यावेळी दिवाळीला घरी येतोय आणि हो, तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतोय. सरप्राईज? काय आहे ते बाळा? वासंतीताईंनी आतुरतेने विचारलं. महेश फक्त हसला. आई, ते आल्यावरच सांगतो. सध्या थोडं संयम ठेव. दिवाळी जवळ येताच घरभर आनंदाची लहर पसरली. दरवाजात रांगोळी, दिव्यांचा प्रकाश, फुलांची सजावट आणि वासंतीताईंच्या चेहऱ्यावर निखळ उत्साह. तेवढ्यात महेश आला. त्याच्या हातात एक फोटो होता. तो फोटो आई वडिलांकडे देत म्हणाला, पहा आई बाबा, हे आहे माझं सरप्राईज. सुहासरावाने चष्मा नीट करून विचारलं, अरे, ही कोण आहे रे? महेशने हसून उत्तर दिलं, आई बाबा, ही श्रद्धा आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबतच काम करते. शिकलेली आहे, संस्कारीही आहे. ती मला खूप आवडते आणि मी तिला. आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. फक्त तुमची परवानगी हवी आहे. काही क्षण दोघेही निशब्द उभे राहिले. फोटोतील मुलीच्या चेहऱ्यावरचा निरागस गोडवा आणि मुलाच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्यांच्या हृदयातला गोठलेला क्षण वितळला. वासंतीताईंनी मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे बाळा. आम्ही या लग्नासाठी तयार आहोत. गावाचं छोटंसं अंगण पुन्हा एकदा हास्यानं भरून गेलं. मोठ्या मुलाच्या लग्नाचं स्वप्न मनातच राहिलं होतं, पण तेच स्वप्न धाकट्या मुलाच्या रूपानं पूर्ण झालं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. पुण्यातील एका मोठ्या हॉलमध्ये ढोल ताशांच्या गजरात हास्य आणि आनंदाच्या शुभेच्छांनी भरलेलं. काळ पक्ष्यांसारखा उडत गेला. महेश आणि श्रद्धाच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. एका दिवशी महेशचा फोन आला, आई बाबा, एक आनंदाची बातमी आहे. श्रद्धा आई होणार आहे. तुम्ही दोघं आलंच पाहिजे. आम्हाला तुमची गरज आहे. हे ऐकताच वासंतीताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या वयात नातवाला मांडीवर घेऊन खेळवण्यापेक्षा मोठं सुख अजून काय असू शकेल. डिलिव्हरीच्या काही दिवस आधीच ते दोघं पुण्याला पोहोचले आणि काही दिवसातच तो क्षण आला. श्रद्धानं एका गोंडस निरागस मुलाला जन्म दिला. वासंतीताईंनी नातवाला मांडीवर घेतलं आणि जणू आपली सगळी माया त्या छोट्याशा लेकरावर ओतून दिली. सुनेची सेवा करण्यात त्यांनी कसूर केली नाही. तिच्यासाठी डिंकाचे लाडू बनवले. सकाळी उठल्याबरोबर तिला कोमट दूध देणं, ओव्याचं पाणी तयार करणं, सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं आणि त्या लहानग्याची दररोज बदामाच्या तेलाने मालिश करणं, हे सगळं त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनलं होतं. सुहासराव तर नातवाला मांडीवर घेतात जणू पुन्हा 20 वर्षांनी तरुण झाले असावेत. त्याला झुलवताना त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच जुन्या दिवसांची चमक उमटायची. श्रद्धा सासूच्या मायेने भारावून जायची. ती नेहमी वासंतीताईंचा हात धरून म्हणायची, आई, तुमच्याशिवाय मी हे सगळं सांभाळू शकले नसते. वासंतीताई फक्त प्रेमानं हसायच्या. त्यांच्या दृष्टीने हाच सर्वात मोठा समाधानाचा क्षण होता. मोठा मुलगा दूर गेला असला तरी धाकट्या मुलाच्या घरी त्यांना तोच आपलेपणा, तीच ऊब, तीच साथ लाभली होती, जी त्यांच्या म्हातारपणाचं ओझं हलकं करून त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंदाचा श्वास फुंकत होती. जेव्हा नातू 6 महिन्याचा झाला तेव्हा वासंतीताई आणि सुहासरावांनी विचार केला, आता काही दिवस गावी जावं. खरं म्हणजे नातवापासून दूर जाण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता. पण गावाकडचं घर, ती जुनी ओसरी, अंगण आणि शेती, त्याची देखभाल करणंही तितकंच गरजेचं होतं. नातवाला 6 महिने पूर्ण होताच दोघेही गावाकडे परत आले आणि पुन्हा त्यांची तीच जुन्या दिनचर्येची सुरुवात झाली. सकाळच्या चहासोबत सुहासरावांचा वर्तमानपत्रावरचा नजरभेटीचा जुना कार्यक्रम सुरू झाला. पण त्यांना गावाला आले काही आठवडेच झाले होते की अचानक महेशचा फोन आला, आई बाबा, तुम्ही दोघेही परत या ना. श्रद्धाला बाळाला सांभाळणं अवघड जाते. मी तर म्हणतो आता तुम्ही दोघं कायमचं इथंच आमच्याजवळ राहा.
सुहासरावांनी एक थंड श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले, बाळा, काही दिवसांसाठी ठीक आहे, पण कायमचं? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुझा तर 2 खोल्यांचा फ्लॅट आहे. आम्ही राहायला आलो तर तुम्हा दोघांनाही त्रास होईल. महेश हसत म्हणाला, अहो बाबा, त्यात त्रास कसला? मी विचार केला आहे. आपलं गावाकडचं घर आणि थोडीशी शेत जमीन विकून टाकू. त्या पैशात पुण्यात एक मोठा फ्लॅट घेऊ. मग आपण सगळे एकत्र राहू. कोणालाही काही त्रास होणार नाही. सुहासराव काही क्षण शांत बसले. मग दीर्घ श्वास घेत म्हणाले, मी तुला नंतर फोन करतो. आणि त्यांनी फोन ठेवला. गावाकडचं घर विकायची कल्पनाच त्यांच्या मनाला पटत नव्हती. ते विचारात पडले. ते घर, ते अंगण, ती शेती, हे सगळं सोडणं इतकं सोपं आहे का? पण वासंतीताईंचं मन मात्र वेगळं होतं. त्यांना मुलगा, सून आणि नातवाबरोबर राहायचं होतं. त्या अलगद म्हणाल्या, माझं मन तर माझ्या किट्टू जवळच राहायचं करतं. मुलं स्वतःहून बोलवत आहेत, मग का नाही जायचं? सुहासरावांनी त्यांच्याकडे पाहिलं, थोडं हसले आणि म्हणाले, जर तुझी हीच इच्छा असेल तर मला काही हरकत नाही. काही दिवसातच गावाचं घर आणि जमीन विकली गेली आणि त्या पैशातून महेशने पुण्यात एक मोठा फ्लॅट घेतला. वासंतीताई आणि सुहासराव आता कायमचं मुलगा, सून आणि नातवाबरोबर राहायला आले. महेश आणि श्रद्धाचं आयुष्य पुन्हा गतीत आलं. काही महिन्यांच्या सुट्टीनंतर श्रद्धानं पुन्हा कामावर जायला सुरुवात केली. शहराच्या धक्काधक्कीत ती रोज सकाळी लवकर तयार होऊन ऑफिसला निघून जायची आणि महेशही आपल्या कामात गुंतलेला असायचा. घराची संपूर्ण जबाबदारी वासंतीताई आणि सुहासरावांनी आनंदाने स्वीकारली होती. सुहासराव रोज सकाळी मंडईत जाऊन ताज्या भाज्या, फळं, दूध आणि किराणा आणायचे, तर वासंतीताई दिवसभर किट्टूची काळजी घेण्यात व्यस्त असायच्या. त्याची मालिश, अंघोळ, खाणं पिणं आणि त्यानंतर घरातील सर्व कामं करून कपडेही धुवायच्या. श्रद्धा सकाळी लवकर उठून महेशचा आणि स्वतःचा डबा बनवायची. सर्वांसाठी नाश्ताही तयार करून ठेवायची. वासंतीताई तिची मदत करत आणि श्रद्धा नेहमीच हसून म्हणायची, आई, तुम्ही नसता तर माहीत नाही माझं काय झालं असतं. हळूहळू मात्र परिस्थिती बदलू लागली. श्रद्धाला ऑफिसला जायला उशीर होऊ लागला. एके सकाळी ती म्हणाली, आई, आज तुम्हीच नाश्ता करा ना, मला उशीर होतोय. वासंतीताई हसून म्हणाल्या, हो बाळा, करते ना. आणि तेवढ्यानं जणू नवीन सवयीची सुरुवात झाली. हळूहळू श्रद्धा सकाळचं सगळं काम, नाश्ता, टिफिन वासंतीताईंच्या जबाबदारीवर सोपवू लागली. ती हसून म्हणायची, आई, तुम्ही तर जादूगार आहात. सगळं इतकं पटकन आणि छान करता. आणि बॅग खांद्यावर टाकून बाहेर पडायची. हळूहळू रात्रीचं जेवणसुद्धा वासंतीताईंच्याच वाट्याला आलं. असं करत करत 6 वर्ष कशी गेली कळलंच नाही. पण आजही घरातलं सगळं ओझं त्या म्हाताऱ्या खांद्यावरच टिकून होतं. सकाळची धांदल, सगळ्यांसाठी जेवण बनवणं, घर सांभाळणं, हे सगळं त्यांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं होतं. त्या सकाळीही डोळे उघडले आणि त्यांनी घड्याळात पाहिलं. 6 वाजले होते. आपोआप त्यांच्या तोंडून निघालं, अरे देवा, आज पुन्हा उशीर झाला. त्या घाईघाईने साडीचा पदर सावरून उठल्या. तेवढ्यात सुहासराव सकाळची फेरी मारून घरी आले. दारातूनच त्यांनी विचारलं, अगं, असं का धावत सुटलीस? सगळं ठीक आहे ना? वासंतीताईंनी घाईघाईत पदर नीट केला आणि थोडं हसत म्हणाल्या, काही नाही. किट्टूच्या शाळेची बस येईल आणि मी अजून त्याचा डब्बा पण बनवला नाही. त्याचं दूधही गरम केलं नाही आहे. सुहासरावांनी आपला चष्मा चढवला, पेपर उचलला आणि सहजपणे म्हणाले, माझ्यासाठी पण चहा. त्यांच्या बोलण्याआधीच वासंतीताईंच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले. त्या चिडून म्हणाल्या, अगोदर किट्टूचा डबा तयार करू द्या, मग तुमचा चहा करते. असं म्हणत त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या. एका बाजूला पोहे भिजवले, दुसऱ्या बाजूला कांदा परतू लागल्या. त्याच वेळी त्यांनी दूध गरम केलं आणि किट्टूच्या स्नॅकची तयारीही केली. सगळं करताना त्यांचा श्वास जणू लयीत धावत होता. पण घड्याळाचा काटा मात्र थांबायचं नाव घेत नव्हतं. दरम्यान सुहासराव आपल्या खुर्चीवर निवांत बसून वर्तमानपत्रात गुंतले होते. कपाळावरचा चष्मा आणि ओठावर माझा चहा अजून
असं न बोलताही स्पष्ट दिसणारा प्रश्न. तेवढ्यात बाहेरून किट्टूचा चिडलेला आवाज घुमला. आजी, माझी पाण्याची बाटली भरली नाहीस का? बघ, माझी बस आली. पटकन दे ना बाटली. वासंतीताई हातातली डिश ठेवून बाटली घेण्यासाठी वळल्याच होत्या. इतक्यात बाहेरून सूनबाईचा आवाज वज्रासारखा कडकडला. आई, हे सगळं काय चाललंय? किट्टूच्या बसचा हॉर्न वाजतोय आणि अजून त्याची बाटलीही दिली नाही तुम्ही. किती वेळा सांगितलंय, सकाळी सगळ्यांना घाई असते, थोडं पटापट हात चालवायचं. पण नाही, तुमच्याकडून काहीच वेळेवर होत नाही. रोज तुमच्यामुळे किट्टूला उशीर होतो. वासंतीताई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. आवाजात कुठलीही कठोरता नव्हती, फक्त थकवा होता. त्याचं काय आहे ना? आज मला थोडं उशिरा उठायला झालं. पण श्रद्धा रागाने ओरडली. आई, यात काय नवीन आहे? रोज हेच कारण सांगता तुम्ही. समोर महेश उभा होता, बुटाची लेस बांधत. आईला सूनबाई ओरडत असताना त्याने वर बघितलंही नाही. त्याच्या ओठावर शब्द आले, पण बाहेर पडले नाहीत. आईला ओरडण्यापेक्षा हे काम तू स्वतः करायला हवं होतं, असं म्हणायचं धैर्य त्याच्याकडे नव्हतं. वासंतीताईंनी महेश आणि श्रद्धाचे डबे नीट पॅक करून डायनिंग टेबलावर ठेवले आणि सुहासरावांसाठी चहा घेऊन शांतपणे आपल्या खोलीत गेल्या. "अगं वासंती, तुझा चहा नाही आणलास का?" सुहासरावांनी विचारलं. वासंतीताई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यामध्ये ओल जमा झाली होती, जी त्या कितीही प्रयत्न करून लपवू शकत नव्हत्या. सुहासरावांनी ते पाहिलं आणि अलगद विचारलं, "काय झालं वासंती? परत कुणी काही बोललं का?" त्या ओठांवर थोडं हसू आणत म्हणाल्या, "काही नाही ओ." सूनबाई म्हणत होती रोज उशीर होतो म्हणून. खरं तर ती चुकीचं म्हणत नाही. माझ्याकडून आता सगळी कामं पटकन होत नाहीत. सुहासरावांच्या नजरेत राग आणि वेदना दोन्हीही दाटून आल्या. ते गंभीरपणे म्हणाले, "महेशनं काही ऐकलं नाही का? तो बोलू शकत नव्हता का? आईला मदत कर असं सांगायला? सगळं काही तुझ्याच भरोशावर सोडलंय त्यांनी. हे बरोबर नाही." वासंतीताईंनी फिकं हसू आणलं आणि शांत आवाजात म्हणाल्या, "अहो, सोडा ना. आपलेच आहेत ना. मुलगा सून, 2 शब्द ऐकलं तर काय झालं?" सुहासराव काही क्षण निशब्द राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, "वासंती, तू ही माणूस आहेस. या वयात संपूर्ण घर तू एकटी पेलतेस. दिवसभर स्वयंपाकघरात, कामात, आणि तरीही कोणी कौतुकाचं एक शब्दही नाही. ही आई वडिलांशी बोलायची पद्धत आहे का? मी आत्ताच महेशशी बोलतो." वासंतीताईंनी पटकन त्यांचा हात धरला. "शांत बसा. काही बोललात तर गोष्ट वाढेल. मी सांभाळते सगळं. जसं आत्तापर्यंत सांभाळलं तसंच." सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं. वासंतीताईंच्या आग्रहावरून त्यांनी स्वतःला सावरलं. थोड्या वेळानं चहा नाश्ता आटोपला. सुहासराव उठले आणि म्हणाले, "वासंती, मी थोडा बाहेर जातोय. मोबाईलचं रिचार्ज करून घेतो आणि थोड्या फळभाज्याही घेऊन येतो." ते काही पैसे घेत घराबाहेर पडले आणि मागे राहिलं एक शांत घर, जिथं फक्त वासंतीताईंच्या मनातल्या हळव्या उसासांचा आवाज घुमत होता. वासंतीताई पुन्हा घर आवरायला लागल्या. किट्टूची पुस्तकं, खेळणी नीट लावली, भांडी घासली, कपड्यांच्या घड्या घातल्या. शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं, पण त्या गपगुमान काम करत राहिल्या. दुपारपर्यंत सुहासराव घरी आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी वासंतीताईंना लगेच जाणवली. "काय झालं अहो? चेहरा एवढा का पडलाय?" त्यांनी काळजीपूर्वक विचारलं. सुहासरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "वासंती, मी थोड्याच वेळापूर्वी गावी माझा मित्र संतोषला फोन केला होता." ऐकून अंग शहारलं. "त्याची बायको, तुझी मैत्रीण सुनंदा, गेल्या आठवड्यात वारली आहे आणि आपल्याला त्या बातमीचा पत्ताही नाही." वासंतीताईंचा चेहरा पिवळा पडला. "देवा, सुनंदा?" त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "पण त्यांनी आपल्याला का नाही सांगितलं?" सुहासरावांच्या आवाजात राग आणि वेदना मिसळल्या होत्या. संतोष म्हणाला, "त्याने माझ्या नंबरवर फोन केला होता, पण लागला नाही. मग त्याने महेशला कळवलं आणि महेशने आपल्याला एक शब्दही सांगितला नाही." संध्याकाळी जेव्हा महेश आणि श्रद्धा ऑफिसमधून परतले, तेव्हा सुहासरावांनी सरळ विचारलं, "महेश बेटा, संतोषने तुला सुनंदाच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं ना? मग तू आम्हाला का नाही सांगितलंस?" तेवढ्यात श्रद्धा पुढे आली. स्वरात तीव्रपणा होता. "अहो,
बाबा, जर सांगितलं असतं तर तुम्ही दोघं लगेच गावी गेला असतात. मग घरातलं काम कोण करणार? मी नोकरी करते, दिवसभर ऑफिसमध्ये असते आणि घरी येऊन स्वयंपाक मीच करू का? श्रद्धाचे शब्द ऐकून वासंतीताई आणि सुहासराव स्तब्ध झाले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. सुनबाई, तू हे काय बोलते आहेस? वासंतीताईंनी थरथरत्या आवाजात विचारलं. नात्यात सुख दुःख आलं की त्यात सहभागी व्हावं लागतं. तू घरातली सून आहेस, तुला हे समजायला हवं. श्रद्धा चिडून म्हणाली. अच्छा, सून आहे म्हणून काय झालं? सगळं कामधंदा सोडून घरी बसावं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही दोघं मिळून कमावतो तेव्हाच घर चालतं. त्यामुळे गप्प बसून घर सांभाळा. इतकं बोलून ती रागाने पाय आपटत खोलीत निघून गेली. महेशने काहीही न बोलता मान खाली घातली आणि तिच्या मागोमाग गेला. वासंतीताईंच्या मनावर जणू कुणीतरी ओझं ठेवलं होतं. 1 आठवड्यानंतर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. वासंतीताई त्या दिवशी सकाळपासून शांत होत्या, काम करत होत्या, पण मन कुठेतरी हरवलेलं होतं. सुहासरावांना त्यांच्या उदासीचं कारण ओळखायला वेळ लागला नाही. ते हळूच म्हणाले. वासंती, आज आपण दोघं कुठेतरी बाहेर जाऊया का? एखादा चित्रपट बघूया, थोडं मन बदलून येईल. तू सतत घरात राहून थकून गेलीस. मलाही या शहरात थोडं फिरायचंय. रात्री बाहेरच जेवण करूया. वासंतीताईंच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. पण अहो, मुलांच्या जेवणाचं काय? त्यांनी काळजीने विचारलं. सुहासराव हसले. अगं, एक दिवस श्रद्धा स्वयंपाक करू शकत नाही का? आज तू काळजी करू नकोस. आजची संध्याकाळ फक्त आपल्यासाठी. संध्याकाळी वासंतीताईंनी गुलाबी साडी नेसली, केसांमध्ये गजरा माळला. सुहासरावांनी पांढरा कुर्ता पायजमा घातला. दोघेही मल्टिप्लेक्समध्ये गेले. एक सुंदर चित्रपट पाहिला आणि मग जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. कित्येक दिवसांनी वासंतीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. आज बाहेर येऊन किती बरं वाटतंय, त्या हसत म्हणाल्या, जसं की ते जुने दिवस परत आले आहेत. पण आनंद क्षणभंगूर ठरला. रात्री 10 वाजता ते दोघे घरी परतले आणि श्रद्धाने संतापाने आवाज चढवला. हे काय आहे? तुम्ही दोघं रात्रीच्या 10ला घरी येता? मी ऑफिसमधून थकून आले, स्वयंपाक मलाच करावा लागला. कुठे गेलात दोघं? वासंतीताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं. खूप दिवसांपासून वाटत होतं एखादा चित्रपट बघावा आणि तुझे सासरे म्हणाले म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं पिक्चर बघायला गेला होता का? वासंतीताई काही बोलणार इतक्यात श्रद्धाने चटकन टोमणा मारला. म्हणजे हजारो रुपये उधळून आलात. आम्ही दोघं इथं दिवस रात्र काम करून मरतो आहोत आणि तुम्ही दोघं निवांत फिरायला जाऊन फालतू खर्च करून आलात. सुहासरावांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. फालतू खर्च? आमच्यासाठी थोडेसे पैसे खर्च केले तर तो फालतू खर्च म्हणायचा? महेश, तुझी बायको काय बोलते आहे ऐकू येत नाही का तुला? महेशने शांत पण थंड आवाजात उत्तर दिलं. बाबा, श्रद्धा काय चुकीचं बोलली? आम्ही दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावतो आणि तुम्ही दोघं घर सोडून फिरायला गेला. ते ठीक, पण एवढे पैसे खर्च करणं योग्य आहे का? सुहासरावांनी खोल श्वास घेतला. त्यांचा आवाज आता थरथरत होता. महेश, विसरू नकोस, हे घर ज्यात तुम्ही आज ऐश करत आहात, माझ्या पैशाने घेतलेलं आहे. माझी संपत्ती, माझं जुनं घर, माझी शेती सगळं विकून तुझ्यासाठी शहरात हे घर घेतलं. म्हणजे म्हातारपणात मुलाजवळ राहता येईल म्हणून. आणि आज तू म्हणतोस आम्ही 2 पैसे खर्च केले तर खटकतंय तुला? महेशने नजर खाली केली, पण श्रद्धा ठाम उभी राहिली. ती निर्लज्जपणे डोळे मोठे करत म्हणाली. तुम्ही पैसे दिले म्हणून काय झालं? या घरात तुम्ही पण राहताय ना, मग तक्रार कसली? आता सुहासरावांचा संयम संपला. ते संतापाने ओरडले. आम्हाला इथं राहायचं नाही. जर आमचं बाहेर जाणं तुम्हाला एवढं खटकत असेल तर आमचे पैसे परत द्या. आम्ही दुसरीकडे जाऊन राहू. श्रद्धाच्या डोळ्यात संतापाची ठिणगी पेटली. ती थरथरत्या पण कडव्या आवाजात म्हणाली. कोणते पैसे? ते तर तुम्ही तुमच्या मर्जीने दिले होते. आता हे घर माझ्या नावावर आहे, त्यामुळे पुढे मी जसं सांगेन तसंच तुम्हा दोघांनी करायचं, समजलं? वासंतीताईंच्या ओठावर शब्द आलेच नाहीत, फक्त त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सुहासरावांचा आवाज जड झाला.
याचा अर्थ म्हणजे मी कष्टानं घामानं गाळून कमावलेलं सगळं संपलं आणि आम्हीच इथं परके झालो. श्रद्धाने तोंड फिरवलं. महेशला काही बोलायचं धाडस झालं नाही. दोघंही आपापल्या खोलीत निघून गेले. जसं की न्यायालयात निकाल लागल्यावर दरवाजे बंद होतात. हॉलमध्ये फक्त शांतता राहिली होती. वासंतीताई आणि सुहासराव एकमेकांकडे निशब्द नजरेनं पाहत राहिले. ना प्रश्न ना उत्तर, फक्त मनातली वेदना जणू उसळून यायची बाकी होती. सुहासरावाने सोफ्यावर बसून दीर्घ श्वास घेतला. वासंती, ते शांतपणे म्हणाले, मी केव्हापासून म्हणतोय हे गुलामासारखं आयुष्य जगण्यापेक्षा गावी परत जाऊया. तिथं कमीत कमी आपल्या मनासारखं तरी जगता येईल. वासंतीताईंनी व्यंगाने हसत उत्तर दिलं, गावी कुठे जाणार आहोत आपण? आता आपलं तिथं घर नाही, शेती नाही. आपण सगळं विकून आलो. महेशच्या सांगण्यावरून विचार केला होता, मुलाजवळ राहिलो तर म्हातारपणी आधार मिळेल. पण बघा आज तोच काय बोलून गेला. सुहासरावांनी कसंबसं स्वतःला सावरलं. आवाज दाबून म्हणाले, वासंती, आता ही गुलामी सहन होत नाही. मुलाकडून आणि सुनेकडून असं ऐकावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपण गावी राहिलो असतो तर किमान असा दिवस तरी पाहावा लागला नसता. वासंतीताईने डोळ्यांच्या कोपऱ्यात थांबलेलं पाणी पुसलं आणि हलक्या पण तुटक्या आवाजात म्हणाल्या, सगळी चूक माझीच आहे. चांगलं गावी आरामात राहत होतो, पण मी मुलाच्या आणि नातवाच्या मोहात अडकले. मीच हट्ट केला की सगळं विकून शहरात जाऊ, एकत्र राहू विचार केला होता. म्हातारपणी प्रेम आणि आधार मिळेल. पण काय आलं आपल्या नशिबात. बघा. सुहासराव गप्प झाले. त्यांनी आपलं डोकं वासंतीताईंच्या खांद्यावर टेकवलं. हॉलमध्ये पसरलेली शांतता आता बोचरी झाली होती. थोड्या वेळानंतर सुहासराव हळूच म्हणाले, खूप रात्र झाली आहे, चल झोपूया. सकाळ झाली की पाहू. या अंधारावर काहीतरी उपाय नक्की काढता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता श्रद्धाचा कडक मोठ्या आवाजाने घराच्या भिंती हादरल्या. महेश, पाहिलंस का? तुझ्या आईने नाश्ता बनवला नाही. त्यांना सवयच लागली आहे. ही बाई मला रोज ऑफिसला जायला उशीर करते. अजून किट्टूचा डबा भरलेला नाही. डबा भरायचं राहू दे, काही बनवलंच नाही. आज तर हद्दच झाली. स्वतःला काय समजते ही बाई. श्रद्धा बडबडत वासंतीताई आणि सुहासरावांच्या खोलीकडे निघाली. दरवाजा उघडल्यानंतर तिला सगळं धूसर झालं. खोली रिकामी होती. ना वासंतीताई होत्या ना सुहासराव. श्रद्धा रागाने थरथरू लागली. तिला लक्षातही आलं नाही की ते दोघं कधी बाहेर गेले. तिने महेशला आवाज दिला. त्यालाही काहीच कळत नव्हतं. आई वडील कुठे गेले काहीच माहिती नव्हतं. सुहासरावांना फोन लावला पण त्यांनी फोन उचलला नाही. श्रद्धा डोक्याला हात लावून बसली. हा विचार करून की सकाळची सगळी कामं आता तिलाच करावी लागणार होती. दुसरीकडे वासंतीताई आणि सुहासराव सकाळची पहिली बस पकडून त्यांच्या गावी पोहोचले होते. त्या मातीवर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांना पाहून त्यांना वेगळीच वेदना वाटत होती. त्याला सोडण्याचं दुःख आज त्यांच्या काळजाला टोचत होतं. तिथे ते त्यांच्या जुन्या मित्र संतोषरावाच्या घरी गेले, ज्यांची पत्नी सुनंदा काही दिवसांपूर्वीच मरण पावली होती. सुहासरावांनी संतोषरावांना भेटून त्यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. संतोषरावांची सून चहा पाणी घेऊन आली आणि काही वेळात प्रेमाने जेवण तयार केलं. वासंतीताईंनी आणि सुहासरावांनी पाहिलं की सून किती चपळाईने कामं करते. तिचा हसतमुख स्वभाव आणि सासऱ्यांबद्दलचा आदर पाहून वासंतीताईंचं मन भरून आलं. जेवण खरंच स्वादिष्ट बनवलं सूनबाई, सुहासरावांनी कौतुकाने म्हटले. खाऊन मन तृप्त झालं. संतोषराव हसत म्हणाले, माझी सून लाखात एक आहे. मुलगा आणि सून दोघंही मनापासून सेवा करतात. सुनंदा जेव्हा 2 महिन्यांपर्यंत खाटेवर होती तेव्हा या दोघांनी दिवस रात्र एक केला होता. असा मुलगा सून तर नशीबवाल्यांना मिळतात. हे ऐकून सुहासरावांना आपल्या सूनबाई श्रद्धेच्या तीक्ष्ण विषारी शब्दांची आठवण झाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. वासंतीताईंनीही आपल्या पदराच्या कोपऱ्याने डोळे पुसले. काय झालं सुहास? सगळं ठीक आहे ना? संतोषरावांनी काळजीपूर्वक विचारलं. सुहासराव काही बोलू इच्छित नव्हते, पण मित्रांनं पुन्हा पुन्हा विचारल्यावर त्यांनी तुटक शब्दात सगळं सांगून टाकलं.
कसं मुलगा सुनेनं सगळी मालमत्ता आपल्या नावावर केली तरीही त्यांना तोंडावर कटू बोल ऐकावी लागतात. कसं त्यांनी घरही स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि आता मालक बनून हुकूम चालवत आहेत. हे सांगताना सुहासरावांचा आवाज अडखळला, गळा दाटून आला. संतोषराव काही क्षण निशब्द बसले. नंतर म्हणाले, सुहास, तू कधीपासून असं अरलेल्यासारखं वागायला लागलास? कायदा नावाची गोष्ट असतेच की. मी लगेच माझ्या मुलाला बोलावतो. तुला माहिती आहे ना, माझा मुलगा वकील आहे. तुझ्या आयुष्यभराच्या कष्टाच्या पैशातून ते घर घेतलं गेलं आहे. ते तुला अशा सहजपणे घराबाहेर काढू शकत नाहीत. संतोषरावांनी तात्काळ आपला मुलगा सचिनला बोलवण्यासाठी माणूस धाडला. सचिन शहरातला नावाजलेला वकील होता. जेव्हा त्याला सुहासराव आणि वासंतीताईंची कहाणी समजली तेव्हा तोही थक्क झाला. तो म्हणाला, काका काकी, तुम्ही काळजी करू नका. तुम्हा दोघांबरोबर जे काही घडलं आहे तो फक्त अन्याय नाही, हा तर एक भयंकर अपराध आहे. तुम्ही कष्ट करून घाम गाळून कमावलेला पैसा दुसऱ्याच्या नावावर असा कसा जाऊ शकतो? मी अशा असंख्य केसेस पाहिल्या आहेत. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमचं घर आणि जमीन विकल्यानंतर मिळालेला पैसा कोणाच्या खात्यावर आणि कसा जमा झाला? सुहासरावांनी घर विकल्यापासून ते खात्यावर जमा झालेले पैसे आणि केलेल्या सह्यांबाबत प्रत्येक तपशील एक एक करून सविस्तर सांगितला. सचिन बिनधास्तपणे त्यांचं ऐकून घेत होता. नंतर तो गंभीरतेने म्हणाला, तुम्हा दोघांना हे कळल्यावर थोडा धक्का बसेल. वृद्ध आई वडिलांना मुलगा आणि सून बेघर करू शकत नाहीत. कायद्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जर आई वडिलांनी आपली संपूर्ण मालमत्ता मुलाला दिली असेल आणि तो त्यांच्या काळजीस अपयशी ठरला तर ती मालमत्ता परत घेता येऊ शकते. जर फसवणुकीने सह्या करून घेतलेल्या असतील तर केस आणखीनच मजबूत होईल. आता तुम्ही हिंमत हरू नका, तुम्हाला नक्की न्याय मिळेल. वासंतीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सचिन बाळा, देव तुला नेहमी आनंदी ठेवो. आम्हाला फक्त न्याय मिळो, यापेक्षा काहीही नको. दुसऱ्या दिवशी वासंतीताई आणि सुहासराव शहरात परत आले. रविवारचा दिवस होता. घराचा दरवाजा उघडलाच आतून श्रद्धाचा आवाज घुमला. तुम्ही दोघं कुठे होता? न सांगता कुठे गायब झाला होतात? कालपासून माझी किती वाईट अवस्था झाली आहे. सगळं काम माझ्यावर सोडून कुठे निघून जाता? तुमच्याकडे उत्तर नाही का? गप्प गुम्यावाने का उभं आहात? सुहासरावांनी एकदाही नजर वर करून पाहिलं नाही. तेवढ्यात महेश आतून बाहेर आला. कपाळावर आट्या, रागाने लाल झाला होता. बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, जर या घरात राहायचं असेल तर आमच्या हिशोबाने राहावं लागेल. हे घर धर्मशाळा नाही. जेव्हा मन केलं निघून गेलं, जेव्हा मन झालं परत आलं. आम्ही तुमचे नोकर नाहीत. वासंतीताईंनी डोळे मोठे करून मुलाकडे पाहिलं. मनात खूप काही होतं बोलायचं, पण शब्द जिभेवर अडलेले होते. सुहासरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि काहीही न बोलता दोघांकडे दुर्लक्षित करून आपल्या खोलीत निघून गेले. त्यांनी 2 बॅगा घेतल्या आणि गपचूप आपली सगळी कपडे व गरजेच्या वस्तू भरू लागले. घरातून बाहेर पडताना दोघांनी एकदाही पाठीमागे वळून पाहिलं नाही. महेश आणि श्रद्धा ओरडत होते, तुम्ही ऐकत नाही का? कुठे निघालात? असं कसं जाऊ शकता? पण त्या दोघांचा राग, ओरड भिंतींना आदळून परत त्यांच्या कानावर फक्त गुंजत होता. सुहासराव आणि वासंतीताई घराचा उंबरठा ओलांडून गेले. श्रद्धा आणि महेश दोघेही आपल्याच विचारांमध्ये हरवून शब्दही मनात अडकून राहिले होते. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर होता. महेशने कॉल रिसीव्ह केला तेव्हा दुसऱ्या बाजूने कडक आवाज आला, मिस्टर महेश, आम्ही लोकल पोलीस स्टेशनवरून बोलत आहोत. तुमच्यावर आणि तुमच्या पत्नीवर फसवणुकीची तक्रार नोंदवली गेली आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर व्हा, नाहीतर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन अटक करतील. हे ऐकताच महेशच्या पायाखालची जमीन सरकली. श्रद्धेचा चेहरा पांढरा फटक पडला. काय झालं? तिनं घाबरत विचारलं. महेशच्या ओठांवर शब्द अडखळले. पोलिसात तक्रार दिली त्यांनी. घाबरलेल्या अवस्थेत त्यानं आपल्या काही मित्रांना घेऊन शहरातील एका प्रसिद्ध वकिलाच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. त्यांना सगळा किस्सा उघडपणे सांगितला. कसं घर विकलं, सही करून घेतली, खात्यात पैसे टाकले
वकिलानं फाईल बंद केली, खुर्ची मागं सरकवली आणि जणू बाणासारखं एकच वाक्य बोलला. मिस्टर महेश, हा तर थेट फसवणुकीचा मामला आहे. तुमचे वडील ठाम आहेत आणि खरं सांगायचं तर तुम्ही काही केलं तरी सुटणार नाही. पुरावे सगळे तुमच्याच विरोधात आहेत. पोलीस तुम्हाला ओढत घेऊन जातील जेलमध्ये. शहाणपणाचं काम म्हणजे लगेच आई वडिलांशी तडजोड करा, त्यांचा हक्क परत द्या, नाहीतर हा केस तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. महेशच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. श्रद्धाही पूर्णपणे घाबरली होती. आई बाप आता काही करू शकत नाहीत असं समजणाऱ्या महेशचं हे भ्रम निराश झालं. थोड्याच वेळात महेश आणि श्रद्धा दोघेही घाईघाईनं गावाकडे पोहोचले. सुहासराव भाड्याने खोली घेण्यासाठी कोणाशी तरी फोनवर बोलत होते. महेश धावत गेला आणि सुहासरावांच्या पायावर कोसळला. बाबा, माफ करा. आमच्याकडून फार मोठी चूक झाली. आम्हाला क्षमा करा. आमच्यासोबत परत चला. तुम्हाला आता काही त्रास होणार नाही. तुम्हाला कोणीही घरकाम करायला सांगणार नाही. तुम्ही जे म्हणाल तेच होईल. बाहेर फिरायला जा. हवा तसा खर्च करा. पण प्लीज तक्रार मागे घ्या बाबा. श्रद्धा ही रडतच म्हणाली, आई, आम्ही तुमच्याशिवाय अधुरे आहोत. आमच्याकडून फार मोठी चूक झाली. मी शपथ घेते आता कधीही गैरवर्तन होणार नाही. तुम्ही आमच्यासोबत चला ना त्या घराला. आणि आम्हाला तुमची गरज आहे आई, प्लीज. काही क्षण सुहासराव पूर्ण शांत बसले. मग त्यांनी अलगद पण ठाम स्वरात शब्द उच्चारले, बाळा, एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळं काही गमावलं आहे. ती चूक पुन्हा करणार नाही. ना तुझं बोलणं ऐकायचं, ना तुझे खोटे आश्वासन. आम्हाला फक्त आमचा हक्क परत हवा. जेवढं आमच्याकडून घेतलंस तेवढं परत कर. मग जिथं हवं तिथं राहा. जसं हवं तसं जग. महेशचे डोळे भरून आले. तो विनवणी करत म्हणाला, नाही बाबा, असं करू नका. आम्ही तुमचीच मुलं आहोत. चूक झाली मान्य आहे, पण आम्हाला माफ करा ना प्लीज. तेवढ्यात वरांड्याच्या कोपऱ्यातून एक टणक आवाज आला. संतोषरावांचा मुलगा आणि सुहासरावांचा वकील सचिन पुढे आला. त्याचा आवाज गंभीर पण कठोर होता. माफी मागून काहीही होणार नाही. तुम्ही दोघांनी आपल्या आई वडिलांची फसवणूक केली आहे. आता जर खरंच तुरुंगात जाण्यापासून वाचायचं असेल तर जेवढे पैसे घेतले आहेत ते तात्काळ परत करा, नाहीतर हे प्रकरण थेट कोर्टात जाईल. तो पुढे म्हणाला, माझ्याकडे तुझ्याविरुद्ध असे पुरावे आहेत की पोलीस तुझ्या मानगुटीला धरून तुला थेट तुरुंगात नेतील. फसवणुकीच्या अशा कलमांखाली गुन्हा दाखल होईल की वर्षानुवर्ष तुरुंगातच सडशील. महेशने मान खाली घातली. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, पण पैसे माझ्याकडे नाहीत. इतके पैसे कुठून आणू? आई, तू तरी दया कर. सचिन निर्विकारपणे म्हणाला, ही तुझी डोकेदुखी आहे. पैसे हवेत तर घर विक, गाडी विक, उधार घे, काहीही कर. आभारी राहा की तुमचे वडील इतक्या वर्षाच्या व्याजाची मागणी करत नाही, नाहीतर रक्कम इतकी वाढली असती की आयुष्यभर फेडता आली नसती. तो थोडा थांबला आणि स्पष्टपणे म्हणाला, ठरवा आता. पैसे परत करायचे की आयुष्यभर तुरुंगात दिवस मोजत बसायचे? महेश थरथरत म्हणाला, मी वचन देतो. 1 महिन्यात वडिलांचा प्रत्येक पैसा परत करीन. पण ही तक्रार मागे घ्या. वासंतीताई आणि सुहासरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण सचिनने तत्काळ कठोर शब्दात उत्तर दिलं, जे बोलतो आहेस ते लिहून दे आणि सांगितलेल्या मुदतीत पैसे परत कर, नाहीतर कोणत्याही माफीनाम्याला अर्थ उरणार नाही. महेशने थरथरत्या हाताने लिहायला सुरुवात केली. मी महेश जोशी माझ्या आई वडिलांकडून घेतलेली 70 लाख रुपयेची रक्कम 1 महिन्याच्या आत परत करीन. तसं न केल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महेश आणि श्रद्धाने शेवटी आपली मजबुरी मान्य केली. 1 महिन्याच्या आत त्यांनी तो फ्लॅट विकला. तोच फ्लॅट जो वडिलांच्या पैशांच्या जोरावर घेतला होता. सुहासरावांना त्यांच्या मेहनतीचा प्रत्येक पैसा परत मिळाला. 70 लाख रुपये. एक एक करून ते पैसे घेऊन त्यांनी एका शांत उपनगरात एक छोटंसं पण समाधान देणारं घर विकत घेतलं. राहिलेले काही पैसे त्यांनी बँकेत जमा केले. पुढे कोणासमोर हात पसरावा लागू नये एवढंच मनात होतं.
त्या नव्या घरात शहरासारखा झगमगाट नव्हता, पण इज्जत होती, समाधान होतं आणि आत्मसन्मानाने जगण्याचा गर्व होता. इथे कोणी टोमणे मारत नव्हतं, कोणी डोळे वठारून बघत नव्हतं. ते स्वतःच्या मर्जीचे मालक होते आणि आयुष्य आता त्यांच्या स्वतःच्या अटीवर चाललं होतं. त्या दोन्हीही वृद्धांच्या मनात पुन्हा एकदा जगायची इच्छा जागी झाली होती, कारण त्यांच्या हातात आता होती सर्वात अमूल्य गोष्ट, स्वातंत्र्य. तर मित्रांनो, सुहासरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.